बाकीचे 8:30 झाले आज. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ऑफलाईनचे कोणी पण नाही बोलणार. तर पुढचा टॉपिक डिस्कस करायचा आहे. पूर्ण 4 तास वेळ आहे आणि 4 तासामध्ये म्हणजेच CSS स्टार्ट करायचं. ठीक आहे, लास्ट टाइम आपण डिस्कशन केलं कोणावरती, फॉर्म वरती आपण डिस्कशन केलं. फॉर्म कशी डिझाईन करायचे बघितलं. त्याच्यामध्ये इनपुट टाईप टेक्स्ट घेतलात, ईमेल घेतलात, नंबर घेतलात, डेट टाइम घेतलात. ठीक आहे, त्याच्यानंतर इनपुट टाईप फाईल घेतला, सिलेक्ट टॅग यूज केलं, रेडिओ बटन यूज केले, चेकबॉक्सेस यूज केले. बरोबर आहे, हे सगळे म्हणजे जेवढे काही सिनेरिओ कव्हर करता येतील तेवढे काही केलं आपण, सगळं कव्हर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आजचा जो पुढचा जो सेशन असेल तो पुढचा सेशन आपल्याला पूर्ण डिस्कस करायचंय कोणावरती, CSS वरती आपल्याला पूर्ण डिस्कशन करायचंय. मग याच्यासाठी काय केलं तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काम काय करावं लागेल तर एक फोल्डर आपल्याला क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, जसं की लास्ट टाइम आपण फोल्डर क्रिएट केलं होतं कोणासाठी, ऑगस्ट UI 25 साठी. बरोबर, आणि याच्यामध्ये मी काय करेन की हा एक जो फाईल असतील ह्या सगळ्या फाईल्स, तर या सगळ्या फाईल्स मी एका फोल्डर मध्ये टाकून देईन. त्या फोल्डरचं नाव ठेवेल काय, HTML. ठीक आहे, HTML कोड, आणि त्या HTML कोड मध्ये हे सगळं काय करेल, हे सगळ्या फाईल टाकून देईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय शिकायचंय, पुढे आपल्याला डिस्कस करायचंय काय, CSS आपल्याला डिस्कस करायचंय. CSS साठी काय केलं, परत एक नवीन फोल्डर बनवला आणि त्याला काय नाव दिलं, त्याला नाव दिलं CSS कोड. ठीक आहे, समजतंय. त्याच्यानंतर HTML चा कोड एका ब्रांच वरती जाईल गिट वरती, आणि त्याच्यानंतर CSS चा कोड एका ब्रांच वरती जाईल गिट वरती. ठीक आहे, रेपोजिटरी एकच असेल, त्या रेपो वरती मी काय तयार करेल, 2 ब्रांचेस तयार करेल. एक कुणासाठी, HTML साठी, आणि दुसरी ब्रांच CSS साठी. क्लिअर, ज्यावेळेस मी ह्याला पुश करेल त्यावेळेस म्हणजे लेक्चर संपण्याच्या अगोदर हा कोड सगळा कोड काय करेल मी पुश करून देईल. आणि त्याच्यासोबतच याच्या CSS च्या नोट्स मी तुम्हाला जे लिंक आहे जावाची, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक एक लिंक अजून एक टॅबचं नाव आहे ऑदर लिंक्स म्हणून. तिथे जाऊन तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला काय भेटेल, PDF फाईल्स भेटतील CSS च्या पूर्ण. ठीक आहे, मग ते CSS च्या जसं टॉपिक होईल ते CSS फाईल काय करत राहायचं, रीड करत राहा. ठीक आहे, तर याच्यामध्ये परत स्टँडर्ड फोल्डर स्ट्रक्चर बनवायचं CSS कोड साठी. मग आपल्याकडे काय काय आहे HTML कोड मध्ये बघा, इमेजेस किती इमेजेस आहेत, एवढ्याच इमेजेस आहेत. म्हणून मी काय करेल की एखाद्या जुन्या बॅच मधून, जी जुनी बॅच असेल एप्रिल UI, तर याच्यामध्ये ज्या इमेजेस असतील, याच्यामध्ये पण नाही आहेत इमेजेस, पण एक जुनी बॅच घेतलं एकदम ओल्ड वाल्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये जसं की इथं जुलै कुठे दिसतंय, UI. ठीक आहे, तर ह्या सगळ्या इमेजेस मी काय केल्या, तर ह्या सगळ्या इमेजेस मी इथं टाकून देतोय की आपल्या नवीन याच्यामध्ये ऑगस्ट CSS, कारण ह्या इमेजेस लागणार आहेत. ठीक आहे, त्याच्यासोबतच एक नवीन अजून एक फोल्डर मला बनवायचं इथं, त्याचं नाव काय द्यायचंय, CSS. ठीक आहे, इमेजेस झालं, CSS झाला. कदाचित वापरलं तर मी कुठंतरी काय वापरेल, JS वापरेल. आणि त्याच्यानंतर लास्ट वन एक नवीन फाईल तुम्हाला बनवायची आहे, कोणाची, index.html ची फाईल तुम्हाला क्रिएट करायची आहे. ठीक आहे, असे हे आपण काय करतोय, आपण असं स्टँडर्ड फोल्डर स्ट्रक्चर तयार करतो. आणि याला काय करा, याला
VS कोड मधून याला ओपन करा. सो कोड स्पेस डॉट बेसिक सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक फाईल मला इथं बनवायची आहे. त्या फाईलचं नाव काय द्यायचंय? त्या फाईलचं नाव द्यायचंय notes.txt. ठीक आहे. आणि इथं आपल्या सगळ्या नोट्स असतील. index.html मध्ये प्लेन HTML चा कोड. क्लिअर. आजचे पॉईंट काय काय कव्हर करायचे आहेत बघा. तर आज आपल्याला कव्हर करायचं म्हणजे आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे दॅट इज कॉल्ड CSS. ठीक आहे. CSS याच्याबद्दल डिस्कस करणार. CSS 3 बद्दल डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये जे काही टॉपिक कव्हर करायचे आहेत आजचे टॉपिक, तर आजच्या टॉपिक मध्ये जो पहिला टॉपिक असणार आहे दॅट इज कॉल्ड CSS इंट्रोडक्शन. कुठलाही टॉपिक डिस्कस करताना आपण त्याचं इंट्रोडक्शन डिस्कस करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो दुसरा पॉइंट डिस्कस करायचा आहे इंट्रोडक्शनच्या नंतर दॅट इज कॉल्ड what is a basic syntax. What is the basic syntax of writing CSS. ठीक आहे. काय बेसिक सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर what are the different types of CSS. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉइंट डिस्कस करायचा आहे what is mean by selectors and what are the different types of selectors. ठीक आहे. हा एक पॉइंट, एवढे 4 पॉइंट डिस्कस करायचे. त्याच्यानंतर मग हे पॉइंट डिस्कस केल्यानंतर नेक्स्ट पॉइंट डिस्कस करायचा आहे what is mean by pseudo elements. ठीक आहे. what is mean by pseudo elements. हे पॉइंट काय करायचे, तेवढे पॉइंट आज आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एवढे पॉइंट डिस्कस झाले की 6वा पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे हाऊ वी कॅन ड्रॉ a basic layouts using HTML and CSS with a float property. ठीक आहे. with a float property म्हणजेच इथं आपल्याला एक बेसिक लेआउट्स काढायचे आहेत आणि बेसिक लेआउट्स काढताना पहिल्यांदा आपण काय शिकणार आहे, पहिल्यांदा आपण बेसिक शिकणार आहे. बेसिक म्हणजे लेआउट कसं डिझाईन करायचं. आत्ताच आपण फ्लेक्स नाही शिकणार, आत्ताच आपण ग्रीड नाही शिकणार. ठीक आहे. तर विदाउट फ्लेक्स विदाउट ग्रीड हे काम कसं करायचं पहिले हे शिकायचं. कळतंय. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं की पहिल्यांदा AE शिकायचंय आणि त्याच्यानंतर मग ABCD शिकायचे. ठीक आहे. असं हळूहळू जायचं. एवढे पॉइंट काय करायचे तर एवढे पॉइंट आपल्याला काय करायचे डिस्कस करायचे आजच्या लेक्चर्स मध्ये पूर्ण टोटल 4 आवर्स मध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर मग हे झालं की पुढच्या ज्या प्रॉपर्टीज येतात तर पुढे आपल्याला CSS मध्ये काय काय डिस्कस करायचंय. तर CSS मध्ये आपल्याला डिस्कस करायचंय बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज. कोणत्या बॅकग्राऊंड प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट डिस्कस करायचा आहे डिस्प्ले प्रॉपर्टी. ठीक आहे. याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज येतात. त्याच्यानंतर 9वा पॉइंट डिस्कस करायचा आहे बॉर्डरच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. बॉर्डरच्या प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या. त्याच्यानंतर 10th पॉइंट डिस्कस करायचा आहे याच्यामध्ये परत ॲनिमेशन प्रॉपर्टी. और याच्या अगोदर आपण डिस्कस करूया मीडिया क्वेरी. मीडिया क्वेरी काय असतात, रिस्पॉन्सिव्ह पेजेस कसे बनवायचे. त्याच्यानंतर डिस्कस करायचं आहे पूर्ण याच्यामध्ये ॲनिमेशन डिस्कस करायचं आहे. त्याच्यानंतर परत डिस्कशन करायचं आहे ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्कस करायचं आहे दॅट इज कॉल्ड ट्रान्झिशन प्रॉपर्टी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय असेल बेसिक ज्या काही प्रॉपर्टीज असतील टेक्स्ट रिलेटेड प्रॉपर्टीज, फॉन्ट रिलेटेड प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर हे मी चालते सांगून देईन तुम्हाला. कळलं. तर टोटल किती पॉइंट डिस्कस करायचे आपल्याला, हे टोटल 13 टॉपिक्स आपल्याला काय करायचे त्याच्यामध्ये डिस्कशन करायचे. क्लिअर. समजते का ऑनलाईन काय बोलतोय. चला. हो सर. ठीक आहे.
ओके सो एक 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 वन पॉइंट काय करूया तर वन पॉइंट आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, याच्यामध्ये अजून भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. ओव्हरफ्लो नावाची प्रॉपर्टीज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग अजून एक प्रॉपर्टी येते याच्यामध्ये. एक प्रॉपर्टी मिसिंग राहिली, ती पण खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. दॅट इज कॉल्ड पोझिशन प्रॉपर्टी. ठीक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर टोटल असे 14 पॉईंट आपल्याला काय करायचे त्याच्यामध्ये डिस्कस करायचे वन बाय वन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे सीएसएस. ज्याला जमलं तो कोणतेही पेज असू द्या, काही पेज असू द्या, कसलेही टेम्पलेट असू द्या, तो करेल, पण लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, दिवसा स्वप्न बघितलं तर मग पेज नाही बनणार. पहिल्यांदा आपण डिस्कस करूया दॅट इज कॉल्ड एज द पहिला पॉइंट सीएसएस इंट्रोडक्शन. आणि त्या सीएसएस इंट्रोडक्शन मध्ये हे दिसते सगळ्यांना पाठीमागे, दिसते का सगळ्यांना? ठीक आहे, सो सीएसएस इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज मीन बाय द सीएसएस इंट्रोडक्शन मध्ये पॉइंट डिस्कस करायचे की सीएसएस काय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाहीये, हे सगळं कॉलेजला झालेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर सीएसएस म्हणजे काय हे माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, हे सांगायची गरज नाही, माहिती आहे ना सगळ्यांना. सीएसएस म्हणजे काय, कॅस्केडिंग स्टाईल शीट. एचटीएमएल म्हणजे काय, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा रिअल वापर काय करायचं, रिअल युजेस काय करायचे, ठीक आहे, हे माहिती असणं गरजेचं. जसं की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एपीआय काय असतो. कोणी सांगेल एपीआय काय असतो. 5वीचा मुलगा जर ऐकत असेल एपीआय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, तो पण सांगेल तुमचं बघून ऐकून. पण नेमकं काय काम करतो, कसं यूज करतो. ठीक आहे, इंटरनल वर्किंग स्ट्रक्चर कसं असतं त्याचं, त्याला एपीआय म्हणतात. कशावरून म्हणतात हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं त्यावेळेस कळतं सगळे की याला एपीआय म्हणतात. ठीक आहे, जसं की आता सीएसएस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की सीएसएस चा फुल फॉर्म काय येतो. सीएसएस फुल फॉर्म काय येतो, फुल फॉर्म तर माहिती आहे. ठीक आहे, कॅस्केडिंग, चला कॅस्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे, याचा मिनिंग येतो कॅस्केडिंग स्टाईल शीट. फुल फॉर्म कशासाठी वापरतो, पर्पज काय, याचा पर्पज काय आहे. याचा जो पर्पज आहे की काय करणे डिझाईन करणे. ठीक आहे, म्हणजेच काय करणे, टू क्रिएट अट्रॅक्टिव्ह डिझाईन. ठीक आहे, कशासाठी वापरतो आपण, टू क्रिएट अट्रॅक्टिव्ह डिझाईन अँड मेक द पेजेस कसे बनवतो, रिस्पॉन्सिव्ह. ठीक आहे, कळलं का पर्पज काय याचा, टू मेक और टू क्रिएट अट्रॅक्टिव्ह डिझाईन. अट्रॅक्टिव्ह डिझाईन काय करणे, क्रिएट करणे, आणि त्याच्यासोबतच काय करणे, मेक द पेजेस रिस्पॉन्सिव्ह. ठीक आहे, आता रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, रिस्पॉन्सिव्ह माहिती आहे सगळ्यांना की रिस्पॉन्सिव्हचा मिनिंग काय असतो की कुठलं पण डिव्हाइस असू द्या, कोणतं पण डिव्हाइस असू द्या, मोबाईल असू द्या, लॅपटॉप असू द्या, अजून डेस्कटॉप असू द्या, पिक्चरची स्क्रीन असू द्या, होम. ठीक आहे, थिएटर. आता थिएटर वरती कोणी ठरवलं की मी बनवलेलं पेज मला थिएटरच्या स्क्रीन वरती बघायचं. ठीक आहे, कसं दिसतं तिथं, थिएटरची स्क्रीन तर मोठी असते खूप, आणि मग तिथं तुमचं पेज ओपन केलं तर ते पण तिथं कसं दिसलं पाहिजे, व्यवस्थित दिसलं पाहिजे, स्वतःला खुशी झाली पाहिजे पेज बघून, यार मस्त दिसतंय. कळलं, त्याला रिक्वेस्ट करा तिथं जाऊन, होम थिएटर ते असतो ना सिनेमा हॉल, तिथं जाऊन फक्त एक पेज रन करा म्हणा. ठीक आहे, आणि चेक करा की कसं दिसतं. कळलं, तर रिस्पॉन्सिव्हचा मिनिंग की रिस्पॉन्सिव्ह कसं पेज असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की एचटीएमएल मध्ये काय करतो आपण, तर एचटीएमएल मध्ये एक टॅग आहे, कुठला, मेटा टॅग. समजतंय, याच्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे की मेटा टॅग गुगलने काय केलेले, बंद करून टाकलेले आहेत. कधी बंद केलेले आहेत गुगलने, 2009 मध्ये त्यांनी काय केलेले आहेत, सगळे मेटा टॅग बंद करून टाकले. का बंद करून टाकले, सिक्युरिटी पर्पज करून बंद करून टाकले. मग मेटा टॅगच्या ऐवजी जर तुमचं पेज एसईओ मध्ये रँकिंगला आणायचं झालं तर HTML5 मध्ये काय चेंजेस करण्यात आले, तर काही सिमेंटिक टॅग त्यांनी डिक्लेअर केले. ठीक आहे, आणि ते सिमेंटिक टॅगचा वापर करणे म्हणजेच काय करणे, तुमचं पेज कुठं आणणे, रँकिंग वरती आणणे, एसईओ परफॉर्म करणे. कळलं, तर याच्यासाठी आपण काय करतो, तर ह्या एसईओचा म्हणजेच या मेटा टॅगचा वापर करतो. तर हा जर टॅग नसेल, हा तुमच्या HTMLच्या पेज मध्ये किंवा कुठेही काम करताना, तुम्ही JSP मध्ये काम करा, ASP मध्ये काम करा, ठीक आहे, किंवा अँग्युलर मध्ये काम करा, रिॲक्ट मध्ये काम करा,
आता रिॲक्ट मध्ये काम करताना हे असं काही नसतं किंवा अँग्युलर मध्ये असं काही नसतं, पण रिॲक्ट मध्ये index.html नावाची फाईल असते, त्याच्यामध्ये हे असतं. ठीक आहे, कळलं? कधी कधी नसतं, मग नसल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, तर नसल्यानंतर तुम्हाला हे टाकायचंय, उचलून टाकायचंय. आता जांगो मध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतो, जांगो म्हणजे वेब ऍप्लिकेशन फ्रेमवर्क आहे पायथॉनचं, तर त्याच्यामधून ज्यावेळेस आपण काम करतो तर ते काम करत असताना त्याच्यामध्ये हा टॅग नसतो. मग आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला ऍड करावं लागतं. इथून कॉपी करत असतो मी, VS कोड ओपन करतो आणि हे कोड कॉपी करतो असं, आणि तिथं जाऊन काय करतो, पेस्ट. मग तेव्हा पेज काय होतं, सगळे रिस्पॉन्सिव्ह. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट टॅग आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट, सो व्हॉट इज द पर्पज आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. HTML चे एलिमेंट कसे असतात, दिसायला कसे दिसतात, अगली. ठीक आहे, अगली म्हणजे छान नाही दिसत ते. मग तुम्हाला काय करायचं, त्यांना थोडंसं पेज अट्रॅक्टिव्ह बनवायचं, थोडेसे एलिमेंट चांगले इंटरॅक्टिव्ह दिसले पाहिजे, जेणेकरून तुमचं पेज कसं दिसलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह. आणि जो काही व्हिजिटर तुमच्या पेज वरती व्हिजिट करेल त्यावेळेस त्याला ते पेज कसं दिसलं पाहिजे, एकदम अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, विथ कलर कॉम्बिनेशन चांगले असले पाहिजे, फॉन्ट प्रॉपर असले पाहिजे. ठीक आहे, ते सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, तेव्हा ते पेज काय असतं, चांगलं दिसतं. ठीक आहे, अलाइनमेंट प्रॉपर असल्या पाहिजे, कुठेही फाटलं नाही पाहिजे, इमेजेस व्यवस्थित असल्या पाहिजे, क्लिअर इमेजेस असल्या पाहिजे, कशाही फाटक्या तुटक्या इमेजेस प्लेस नाही करायच्या. कळलं? म्हणजे ज्याची साईज कमी असते इमेजची साईज जर कमी असेल आणि ती तुम्ही जर ठेवली त्याला स्ट्रेच केलं कसं दिसतं, असं डोसा जर असा असला, ठीक आहे, छोटा डोसा छान दिसतो इमेज मध्ये, आणि त्याला तुम्ही मोठं केलं तो डोसा फाटला, बरोबर आहे की नाही, फाटल्यासारखा दिसतो ना डोसा तो. असं नका ठेवू, थोडं कशी ठेवा, चांगले इमेजेस ठेवा. ठीक आहे, सो पर्पज काय त्याचा, हा पर्पज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट की अट्रॅक्टिव्ह डिझाईन करायचे आणि पेजेस कसे बनवायचे, आपल्याला रिस्पॉन्सिव्ह बनवायचे, बरोबर आहे. मग CSS ची हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री काय येते याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पहिल्यांदा डेफिनेशन याची चेक करूया. CSS ची डेफिनेशन काय सांगते, सो CSS ची डेफिनेशन अशी सांगते की CSS इज द ब्युटी. ठीक आहे, इज द काय स्पेलिंग आहे ब्युटीची, इज द ब्युटी पार्लर फॉर कुणासाठी, HTML एलिमेंट्स. ठीक आहे, CSS कोण आहे, CSS इज द ब्युटी पार्लर फॉर द HTML एलिमेंट, HTML च्या एलिमेंट साठी हे डेफिनेशन आहे. ठीक आहे, चला. कळलं? सो CSS इज द ब्युटी पार्लर फॉर द HTML एलिमेंट. म्हणजेच काय की बाबा ज्यावेळेस तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाता, इकडे पण जातात आणि इकडे पण जातात. ठीक आहे, मग कशासाठी जातो आपण ब्युटी पार्लरला, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे अट्रॅक्टिव्ह म्हणजे हेअरस्टाईल अट्रॅक्टिव्ह करणे, कोणतरी अट्रॅक्टिव्ह व्हावं आपल्याकडे म्हणून आपण काय करतो, आपण स्वतः अट्रॅक्टिव्ह होतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो, मग कुठे जातो, पार्लर मध्ये जातो, बरोबर आहे. मग आता पार्लर मध्ये गेल्यानंतर मग माहितीये की ज्यावेळेस एलिमेंट बाहेर येतो त्यावेळेस तो कसा दिसतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट काही दिवसांनी काय होतं की बाबा, काही दिवसांनी म्हटल्यानंतर जर तुम्ही रिफ्रेश झाले, तोंड वगैरे धुतलं, हे केलं ते केलं, CSS काय झाली, निघून गेली, मग एलिमेंट परत कसा दिसला. ओके, सो दिस इज द, ठीक आहे, दिस इज द रिअल टाइम. ओके, असं याच्यामध्ये काही हे नाहीये की हे सगळं कसं आहे, रिअल टाइमच आहे. आपल्या रिअल टाइमला ज्या गोष्टी घडतात त्याच प्रोग्रामिंग मध्ये काय केलेले आहेत, सगळे इन्क्लूड केलेले आहेत. कळलं? सो डेफिनेशन क्लिअर ऑनलाईन सगळ्यांना. Yes, sir. ओके, ठीक आहे. सो CSS इज द ब्युटी पार्लर फॉर द HTML एलिमेंट टू मेक द एलिमेंट अट्रॅक्टिव्ह. जर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला काय पर्पज आहे CSS चा, तर याचा पर्पज हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे, तर याची जी हिस्ट्री आहे CSS ची, कुणाची, CSS ची हिस्ट्री. तर हिस्ट्री बद्दल थोडंसं बोलायचं झालं तर CSS वॉज डेव्हलप्ड बाय, ठीक आहे. तर CSS ला कोणी डेव्हलप केलं, तर एक मित्र आहे कोणाचा, ज्यांनी HTML डेव्हलप केलं. HTML कोणी डेव्हलप केलं,
टीम बर्नर्स ली, ठीक आहे. टीम बर्नर्स लीला काय केलेलं आहे, HTML डेव्हलप केलेलं आहे. आणि त्यांनी HTML कधी स्टार्ट केलं डेव्हलपमेंटला, 1989 मध्ये स्टार्ट केलं. आणि ठीक आहे, आणि जे पहिलं व्हर्जन होतं, मग ब्राउझर किती चेंज केले त्यांनी, भरपूर सारे ब्राउझर चेंज केले, बरोबर आहे की नाही. 3-4 ब्राउझर त्यांनी काय केले, चेंज केले. ड्युरिंग दिस त्यांनी काय काय शोधलं, भरपूर साऱ्या गोष्टी शोधल्या त्यांनी. HTTP शोधलं, WWW शोधलं, URL शोधले. कशासाठी शोधलं, तर HTMLचं पेज रन व्हावं याच्यासाठी त्यांनी काय केलं की हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे, रिसर्च करून ठेवलेलं आहे, ठीक आहे. मग ज्यावेळेस CSS डेव्हलप केलं, ठीक आहे, तर याचं नाव जे आहे ते थोडस वेगळं आहे. म्हणजे मी ह्याला कॉपी करतोय. हे हा माणूस आहे, ठीक आहे. आणि याचा अजून एक मित्र आहे, त्या मित्राचं नाव आहे बर्ट बॉस. ठीक, या दोघांना पण बघून घ्या, ठीक आहे. तर बर्ट बॉस हा CSS आणि याचा मित्र हा, ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर एज 60 इयर्स आहे. त्याच्यानंतर कॅस्केडिंग स्टाईल शिफ्ट दिसते ना. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही याच्याबद्दल म्हणजे थोडस रीड करा इन्फो, आणि ते इन्फो रीड केल्यानंतर टीम बर्नर्स लीने जिथं काम केलेलं आहे, कुठं काम केलेलं आहे, सन इन्स्टिट्यूटला काम केलेलं आहे, ठीक आहे. तिथंच ह्या दोघांनी पण काय केलेलं आहे, इथं त्यांनी काम केलेलं आहे. इथं जर बघितलं तर इथं बघा, हा कम्प्युटर प्रोग्रामर आहे, सायंटिस्ट आहे, डच आहे, ठीक आहे. आणि डेव्हलप्ड बाय काय काय डेव्हलप केलं त्यांनी, अर्गो अ वेब ब्राउझर. ही डेव्हलप्ड ॲज द टेस्ट ऍप्लिकेशन फॉर हिज स्टाईल शीट प्रपोजल. म्हणजेच आता अजून एक नाव तुम्हाला ऐकण्यात आलं ब्राउझरचं, काय नाव आहे, अर्गो, ठीक आहे. जसं टीम बर्नर्स लीनं काम केलं, कशासाठी, वेगवेगळे ब्राउझर शोधले, तसेच ब्राउझर याच्या स्टाईल शीट ऍप्लिकेशन साठी सुद्धा त्यांनी काय केलं की शोधलं. त्या ब्राउझरचं नाव काय आहे, दॅट इज कॉल्ड एज द अर्गो, ठीक आहे. कळालं का. तर हे ब्राउझर कशासाठी शोधलं, CSS टेस्टिंग साठी शोधलं, की बाबा ज्यावेळेस मी CSS राईट करेन ते कुठे चेक करायचं, तर कुठे चेक केलं, अर्गो काही दिवसांनी फेल झाला, त्याच्यावरती काही प्रॉपर चालत नव्हतं. मग परत कोणावरती आले हे दोघं पण, इंटरनेट एक्सप्लोरर. ज्यावेळेस काय होतं, इंटरनेट एक्सप्लोरर मार्केटमध्ये होतं, आणि त्याच्यासोबतच अजून एक ब्राउझर मार्केटमध्ये आलेलं होतं, 1995-96 ची गोष्ट आहे. तर त्या काळामध्ये अजून एक ब्राउझर मार्केटमध्ये होतं, त्याचं नाव होतं नेटस्कॅप नेव्हिगेटर, ठीक आहे. काय नाव होतं त्याचं, नेटस्कॅप नेव्हिगेटर. नेटस्कॅप नेव्हिगेटरचं आत्ताचं नाव आता, ठीक आहे, तुम्ही त्याला वापरता, दॅट इज कॉल्ड एज द मोझिला फायरफॉक्स. कळलं, आत्ताचं नाव काय त्याचं, मोझिला फायरफॉक्स. त्यावेळेस त्याचं नाव काय होतं, नेटस्कॅप नेव्हिगेटर. मोझिला फायरफॉक्स बेसिकली डेव्हलप केला कशासाठी, जावास्क्रिप्ट ऍप्लिकेशन रन करण्यासाठी. ब्राउझर जो यूज केला जातो तो कुठला, फायरफॉक्स, ठीक आहे. पण आज आपण जावास्क्रिप्टचे सगळे ऍप्लिकेशन कुठे रन करतो, गुगल वरती. पण बेसिक त्याचं कोण आहे, कुठे रन केलं पाहिजे, फायरफॉक्स वरती रन केलं पाहिजे. कारण जावास्क्रिप्ट साठी कुठला ब्राउझर डेव्हलप केलेला आहे, फायरफॉक्स. म्हणजे तुम्ही रन कुठे केलं पाहिजे, सगळे ऍप्लिकेशन जे आहेत फायरफॉक्सला रन कुठे करताय तुम्ही, ठीक आहे. कळलं हे. तर हे दोघ जण आहेत, आणि या दोघांनी पण काय केलेलं आहे, तर ही इज अ बेस्ट नोन फॉर द डेव्हलपिंग कॅस्केडिंग स्टाईल शीट वाईल वर्किंग विथ द टीम बर्नर्स ली. कळलं, इन्फो मध्ये पण आहे. म्हणजे मित्र कोणाचा आहे, टीम बर्नर्स लीचा मित्र आहे कोण, हॅकॉन लाई. याचं नाव काय, हॅकॉन विल लाई, ठीक आहे. हे तुमचे पण नाव असे असले पाहिजे, ठीक आहे. लाई, ब्रेटली, ठीक आहे, अजून ली, चाली, कॉपीली, शुगरली, ठीक आहे. हे असे तुमचे पण नाव असले पाहिजे. कळलं. तर हे दोघं जणांनी काय केलेलं आहे, तर या दोघा जणांनी हे डेव्हलप केलेलं आहे, ठीक आहे. कळलं सगळं. तर CSS वॉज डेव्हलप्ड बाय, कोणी डेव्हलप केलं, तर CSS डेव्हलप्ड बाय हॅकॉन विल लाई अँड त्याचं नाव काय होतं, बर्ट बॉस. इन 1996 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. कळतंय. 1996 मध्ये काय झालं, CSS शोधलं, ठीक आहे. पण त्याच्या अगोदर पण ज्यावेळेस टीम बर्नर्स लीनं हे काम केलं, त्यावेळेस काय होतं की बाबा फॉन्ट कशी यूज करायचे, कलर कसं यूज करायचं. तर पहिलं काय होतं, CSS च्या अगोदर HTML ज्यावेळेस मार्केटमध्ये आला,
तर त्या HTML-च्या टॅग सोबतच टीमनं काय केलं होतं की थोड्या प्रॉपर्टी अशा दिल्या होत्या की फॉन्ट साईज वाढवता यावी, ठीक आहे, इनबिल्ट होतं ते सगळं, कलर देता यावा, ठीक आहे, पण ते तेवढं अट्रॅक्टिव्ह नव्हतं. मग ह्यानी काय केलं की ह्यानी एक सेपरेट फाईल बनवली, सेपरेट, आणि ती फाईल कोणासोबत कनेक्ट करायला लावली, HTML सोबत, बरोबर आहे. मग ती फाईल कोणासोबत कनेक्ट करायला लावली, HTML. मग आता HTML सोबत तर ती फाईल कनेक्ट केली, म्हणजे समजा आता बघा ना, CSS कशी आहे, वेगळी फाईल आहे, सगळं वेगळं आहे, आणि HTML कसं आहे, सगळं वेगळं आहे. मग दोघांचं लिंकिंग कशी आहे, ठीक आहे, बरोबर आहे की नाही. मग आता हे इंटरनल लिंकिंग वगैरे हा जो प्रश्न आहे तो सगळा ब्राउझरचा खेळ आहे. इंटरनली कसं लिंक करतो, कसं काय करतो, ठीक आहे. मग कळालं का हे. CSS वॉज डेव्हलप्ड बाय, कोणी डेव्हलप केलं, हॅकम उई लाई यांनी आणि बर्ट बॉस यांनी 1996 मध्ये त्यांनी काय केलेलं, डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आफ्टर 2 इयर्स, ठीक आहे, म्हणजे कधी, 2 वर्षानंतर, कळतंय. मग आता 2 वर्षानंतर काय झालं की 2 वर्षानंतर म्हणजेच इन 1998 मध्ये द नेक्स्ट वर्जन ऑफ CSS came in market called as CSS level first, ठीक आहे. त्या CSS नाव काय होतं, CSS लेवल फर्स्ट, ठीक आहे. 1996 मध्ये ज्यावेळेस तो आला त्यावेळेस तो कसा होता, जस्ट डेमो, काही टॅग होते. ज्यावेळेस तो मार्केटमध्ये आला त्यावेळेस फक्त CSS मध्ये थोडे टॅग होते, एक कमीत कमी 10 ते 15 टॅग होते, ठीक आहे, प्रॉपर्टीज होत्या. नंतर आता ह्या प्रॉपर्टीज, आता जर CSS बघितला तुम्ही तर ह्या प्रॉपर्टीज किती वरती गेलेल्या, जवळपास 1000च्या वरती आहे CSS प्रॉपर्टीज, ठीक आहे. तर एवढ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं, एवढ्या प्रॉपर्टीज कधी वापरायची, कोणती प्रॉपर्टी कधी वापरायची, हे हळूहळू तुम्हाला काय होतं, याचं नॉलेज येतं. एकदाच येत नाही या सगळ्या गोष्टी. जर तुम्ही सिरियसली अभ्यास करत गेला तर सगळं तुम्हाला हळूहळू, ठीक आहे. म्हणजे आता जेवढं काही आपण शिकलो, आता हे शिकत असताना कमीत कमी आपण 500 प्रॉपर्टीज शिकणार आहे, कमीत कमी. राहिल्या किती प्रॉपर्टी, मग 500. ते पण कसे शिकणार तुम्ही, जसं काम आलं, जसं सिनारिओ आला तसं तुम्ही ते काय करणार, त्याला यूज करणार, मग ती प्रॉपर्टी तुमच्या डोक्यात राहणार, ठीक आहे. कोणी ओके, कळलं. सो आफ्टर 2 years in 1998 the next version of CSS came in market and called as the CSS level first. त्याला काय नाव देण्यात आलं, CSS level first हे नाव देण्यात आलं. त्याच्यानंतर आफ्टर अगेन, म्हणजेच आफ्टर परत काय केलं, परत इथं काय करा, इथं 1 year आहे आणि इथं काय येतं 1997. त्याच्यानंतर आफ्टर 1 year अगेन, आफ्टर 1 year इन कधी, इन 1998 द नेक्स्ट वर्जन ऑफ CSS केम इन मार्केट मध्ये आला, कॉल्ड ॲज, त्याला काय नाव दिलं, कॉल्ड ॲज CSS लेवल सेकंड, ठीक आहे. त्याला काय नाव देण्यात आलं, CSS लेवल सेकंड. म्हणजे हे कशासाठी केलं, हे वर्जन काय आले मार्केटमध्ये, नवीन प्रॉपर्टी, ठीक आहे. एकदा माणसाला सक्सेस भेटलं, एक फाईल सक्सेस झाली तर तो माणूस शांत बसतो का, नाही, त्याच्यामध्ये काय करत राहतो, इम्प्लिमेंटेशन करत राहतो, नवीन फीचर्स काय करत असतो, आणत असतो. जसं व्हॉट्सअप एकदम सुरुवातीला बेसिक लेवलला मार्केटमध्ये आला, चालला चांगला, लोकांनी चांगलं यूज केला, बरोबर आहे. आता ते व्हॉट्सअपच्या पुढे कुठलंच ऍप्लिकेशन वापरत नाही आपण. पहिल्या डोक्यामध्ये काय असतं, व्हॉट्सअप, बाकीचं मग असतं, ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय करण्यात आले, त्यांनी फीचर्स लॉन्च केले, वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले, वेगवेगळे व्हर्जन्स व्हॉट्सअपच्या मार्केटमध्ये आले, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिल्यांदा व्हॉट्सअपमध्ये कॉलिंग फीचर नव्हता, ऑडिओ नव्हता, व्हिडिओ नव्हता, इमेजेस नव्हत्या, कमी होत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट फाईल PDF अटॅच वगैरे करणं, ग्रुप तयार करणं, असं काहीच नव्हतं. मग काय झालं, हळूहळू त्याच्यामध्ये काय करण्यात आले, इम्प्लिमेंटेशन करण्यात आले. एकदा सक्सेस भेटला, पॉप्युलॅरिटी भेटली, त्याच्यानंतर काय येतं त्याच्यामध्ये, हळूहळू हे व्हर्जन्स काय होतात, मार्केटमध्ये येत राहतात, ठीक आहे. मग नेक्स्ट काय झालं बघा, आफ्टर 10 years, किती वर्षानंतर, 10 वर्षानंतर, म्हणजेच कधी, 1998 पासून 10 वर्षानंतर, म्हणजे इन 2008, ठीक आहे. तर CSS कुठला वर्जन, काय नावाचं, CSS 3, ठीक आहे. कुठलं,
CSS3 आज जे आपण वापरतोय, काय वापरतोय आपण? CSS3 वापरतोय. आणि HTML काय वापरतोय? 5 वापरतोय. बरोबर आहे? समजतंय ना? म्हणजे आफ्टर 10 years in 2008 the CSS3 came in market with more properties. ठीक आहे, विथ मोर प्रॉपर्टीज. कसल्या प्रॉपर्टीज? खूप साऱ्या प्रॉपर्टीज इथे इन्क्लूड करण्यात आल्या. बरोबर आहे? म्हणजे हे काय झालं, थोडंसं सीएसएस बद्दलची काय केली हिस्ट्री. म्हणजे CSS3 मार्केटमध्ये कधी आहे? CSS3 हा मार्केटमध्ये आहे 2008 पासून. ठीक आहे, आणि आज किती आपण कोणतं यूज करतोय? आज इयर 2025. HTML5 जो आहे तो मार्केटमध्ये कधी आला? 2015 मध्ये. ठीक आहे, कळालं का नाही? हे इयर्स लक्षात ठेवा, नसेल तर सोडून द्या, काही गरज नाही. काय करायचं इयर लक्षात ठेवून, पण एक माहिती असू द्या. प्रत्येक कम्प्युटर इंजिनियरला हे सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर सायन्स मध्ये ऍडमिशन घेता, कम्प्युटर फील्ड मध्ये येता, IT मध्ये येता, तर त्या स्टुडंटला, ती भली मुलगी असो किंवा मुलगा असो, त्याला कम्प्युटर खोलण्यापासून, इन्स्टॉलेशन पासून ते पार कुठपर्यंत नॉलेज असलं पाहिजे? प्रोग्रामिंग पर्यंत नॉलेज असलं पाहिजे. कळलं का? हे झालं IT फील्ड. असं नाही की बाबा मला इन्स्टॉलेशन येत नाही, मला लिनक्स इन्स्टॉल करता येत नाही, विंडोज इन्स्टॉल करता येत नाही, मला पार्टिशन्स करता येत नाही. हे सगळं चुकीचं आहे. तुम्हाला सगळं लॅपटॉप सहित तुम्हाला सगळं आलं पाहिजे. हे कम्प्युटर IT फील्डचं नेचरच आहे. ठीक आहे, कळलं आता हे सगळं? हिस्ट्री कळाली, सगळी बेसिक हिस्ट्री. की इंट्रोडक्शन मध्ये काय काय म्हटलं? तर इंट्रोडक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, CSS चा ऍडव्हान्टेज काय आहे? टू मेक द अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स. हे सगळ्यात महत्वाचं काय आहे? CSS चा ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट याच्यामध्ये मला असा लिहायचा आहे वरतीच. सो CSS इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, काय म्हटलं? CSS इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का ती? नाहीये. प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, पण प्रोग्रामिंगचा एक टाईप येतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की ऑब्जेक्ट लेवल प्रोग्रामिंग, ठीक आहे, स्क्रिप्टिंग लेवल प्रोग्रामिंग, प्रोसिजरल लेवल प्रोग्रामिंग, स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग, हे काय सगळे प्रोग्रामिंगचे टाइप्स आहेत. ठीक आहे, अजून एक प्रोग्रामिंगचा टाइप येतो फंक्शनल प्रोग्रामिंग. कळतंय? त्याच्यामध्ये जास्त करून आपण फंक्शन्स वापरतो, जसं की जावास्क्रिप्ट. मध्ये सगळ्यात जास्त काय यूज करतो आपण? फंक्शन्स यूज करतो. कळतंय? जावास्क्रिप्ट मध्ये क्लास, ऑब्जेक्ट हा जो कन्सेप्ट आहे तो जस्ट फॉर एक टेम्पररी कन्सेप्ट आहे. तसं बघायला गेलं तर जावास्क्रिप्ट मध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट नाहीच आहे, हा कन्सेप्टच नाहीये. पण काही डेव्हलपर जावा मधून येतात, काही डेव्हलपर .NET मधून येतात, काही डेव्हलपर पायथॉन मधून येतात. कशासाठी? जावास्क्रिप्ट शिकण्यासाठी. मग त्यांच्या इकडं क्लास ऑब्जेक्ट कन्सेप्ट आहे, तो फक्त त्यांना एक फील यावा म्हणून जावास्क्रिप्टने काय केलेलं आहे? क्लास आणि ऑब्जेक्ट कन्सेप्ट यूज केलेला आहे. हा कन्सेप्ट नाहीये क्लास आणि ऑब्जेक्ट कुठं? JS मध्ये. कळलं का? तर लक्षात असू द्या, तुम्ही म्हणाल क्लास आणि ऑब्जेक्ट आहे JS मध्ये, नाहीये. ठीक आहे, तर त्याची हिस्ट्री खूप डिफरंट आहे. जर JS जर आला मला चान्स JS तर मग आपण त्याच्यावरती डिस्कस करू. सो आफ्टर 10 years कळलं, हे झालं. त्याच्यानंतर CSS इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. मग काय आहे? इट इज मग काय आहे? इट इज कुठल्या टाईपची लँग्वेज आहे? इट इज कॅस्केडिंग. कुठल्या टाईपचे? इट इज अ कॅस्केडिंग नाहीये, तरी पण काय म्हणायचं झालं? इट इज अ स्टाईल शीट प्रोग्रामिंग लँग्वेज. कोणती टाईपची लँग्वेज आहे? स्टाईल शीट प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, कुठल्या टाईपची लँग्वेज आहे? स्टाईल शीट. आता स्टाईल शीट म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतात? त्याच्यामध्ये येतात की आणि व्हॅल्यू पेअर. कळलं? स्टाईल शीट म्हटलं की काय येतं त्याच्यामध्ये? की आणि व्हॅल्यू पेअर. की आणि व्हॅल्यू पेअर कुठे येतं अजून? की व्हॅल्यू पेअर कुठे येतं अजून? ठीक आहे, हा अजून कुठे येतं? जेसन. ठीक आहे, त्याला जावास्क्रिप्ट मध्ये काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट्स. कळलं? तर बेसिक आता पुढचा जो पॉईंट डिस्कस करायचा त्याच्यामध्ये बघूया आपण. समजते ना? हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, थोडाफार बोरिंगचा पार्ट असतो हा. कुठे जातो मी? पहिलं टॉपिक काय असतो? असाच असतो, आणि मग त्याच्यानंतर मग प्रॅक्टिकल्स वगैरे स्टार्ट होतं. आणि आपण शिकताना सगळं प्रॅक्टिकल्स ओरिएंटेड बघणार आहे. याच्यामध्ये नो थेरी काही नाही, फक्त हे तुम्हाला एक बेस राहावा म्हणून काय करतोय
हे आपण सगळं डिस्कस करतोय. सो पुढे चला, पुढचा जो पॉइंट याच्यामध्ये कोणता आहे, याच्यामध्ये जो पुढचा पॉइंट आहे, काय पॉइंट आहे पुढचा, व्हॉट इज द बेसिक सिंटॅक्स ऑफ रायटिंग द सीएसएस. ठीक आहे, जर मला सीएसएस राईट करायचा झाला, व्हॉट इज द बेसिक सिंटॅक्स ऑफ रायटिंग सीएसएस. ठीक आहे, जर मला सीएसएस राईट करायचं झालं तर सीएसएस राईट करण्यासाठी काय करावं लागेल, कसं सीएसएस राईट करायचं, बेसिक सिंटॅक्स काय असणार आहे त्याचा. ठीक आहे, तर त्याचा जो बेसिक सिंटॅक्स असतो कुठल्याही सीएसएस रायटिंग करायचं, तर याच्यामध्ये सिंटॅक्स असा येतो दॅट इज कॉल्ड, पहिला येतो सिलेक्टर. ठीक आहे, पहिलं काय येतं, सिलेक्टर्स, आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. कळलं, सिलेक्टर्स म्हणजे काय, ज्याला तुम्हाला टार्गेट करायचंय तो. ठीक आहे, पुढे बघायचं हे काय असतं, मला काय करायचंय, मला टार्गेट करायचंय कोणाला, एखाद्या HTML एलिमेंटला. ठीक आहे, टार्गेट करायचं, मग टार्गेट कसं करणार, आता जसं तुम्ही टार्गेट करायचं कोणाला तरी तुम्हाला. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, टार्गेट करणार ना, कोणाला कसं करणार तुम्ही, त्याच पर्सनला तुम्ही टार्गेट करणार. कळलं, तसं इथे HTML मध्ये भरपूर सारे पर्सन्स आहेत, आणि त्या पर्सन्स पैकी कोणाला टार्गेट करायचंय मला, ते कसं डिसाईड करायचं ते पुढच्या टॉपिक मध्ये डिस्कस करायचं. ठीक आहे, कळतंय ना पाठीमागे सगळ्यांना, ऑनलाईन आहेत ना सगळे. ठीक आहे सगळे, ओके. सो सिलेक्टर्स मध्ये काय येतं, सिलेक्टर्स मध्ये बघा, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असते, की. ठीक आहे, आणि त्या कीची व्हॅल्यू असते, कोलन काय असते त्याची व्हॅल्यू, समजतं. त्याच्यानंतर मग काय करतो आपण, सेमीकॉलन देतो, प्लस अजून पुढची जर की तुम्हाला डिफाईन करायची झाली तर ती की असते आणि त्याची काय असते व्हॅल्यू असते. शेवटी जर तुम्ही सेमीकॉलन नाही दिलं तरी चालेल, कारण लास्ट लाईनला जर तुम्ही सेमीकॉलन नाही दिला तरी ओके आहे. ठीक आहे, पण कंपल्सरी काय करा, देत चला. कळलं, तर हा झाला बेसिक सिंटॅक्स कुणाचा, सीएसएस राईट करायचा. की मध्ये काय असतात, की मध्ये प्रॉपर्टीज असतात सीएसएसच्या, जसं की बॅकग्राऊंड कलर, फॉन्ट साईज, फॉन्ट फॅमिली, हे जे नाव आहेत ना हे कशामध्ये येतात, की मध्ये येतात. आणि व्हॅल्यू, जसं की आता फॉन्ट साईज मला ठेवायचे 16 पिक्सेल, 16 काय झाली त्याची व्हॅल्यू. बॅकग्राऊंड कलर ग्रीन काय झाला व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजेच जे कॉम्बिनेशन याच्यामध्ये यूज केलं जातं ते कॉम्बिनेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये यूज केलं जातं, की आणि व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये यूज केलं जातं. सिलेक्टर्स म्हणजे काय, सिलेक्टर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक नोट दिली. ठीक आहे, नोट मध्ये काय म्हटलं, तर नोट मध्ये असं सांगितलं की बाबा सिलेक्टर्स मीन्स इट इज अ टार्गेटिंग एलिमेंट. ठीक आहे, इट इज अ टार्गेटिंग एलिमेंट लाईक H1 टॅग. ठीक आहे, IMG टॅग, बरोबर आहे. त्याच्यानंतर टेबल टॅग, हे जे असतात ना हे सगळे कसे आहेत, हे टार्गेटिंग, कोणाला टार्गेट करायचं एलिमेंट आहे, टार्गेटिंग एलिमेंट. जसं की आपल्या पेज वरती हे असतं सगळं असतं ना, त्याच्यानंतर अजून काय असतं, अजून असतं डिव. ठीक आहे, किंवा अजून काय असतं, अजून असतं सेक्शन टॅग असतो. आता डिवच्या ऐवजी काय आहे, सेक्शन आहे. हे कुठं बघितलेलं असतंय, सिमेंटिक टॅग मध्ये आपण डिस्कस केलं, बरोबर आहे की नाही. कुठे डिस्कस केलं आपण हे सगळं, सिमेंटिक टॅग मध्ये. स्वप्न नका बघू, पाठीमागचे इकडे लक्ष द्या चला, आणि इकडे पण पाठीमागचे मधले, दोन्ही साईडला बोलतोय. कळलं. तर सो सिलेक्टर मीन्स काय, इट इज अ टार्गेटिंग एलिमेंट. टार्गेटिंग एलिमेंट आहे, लाईक H1 असेल, इमेज असेल, डिव असेल, सेक्शन असेल, काही पण असेल HTMLचा एलिमेंट, त्याला आपल्याला काय करायचं, टार्गेट. सिलेक्टर म्हणजे तो असतो. ठीक आहे, कळलं हे. तर हा झाला बेसिक सिंटॅक्स. कुणाचा झाला बेसिक सिंटॅक्स हा सगळा, तर हा सीएसएस रायटिंग करायचा हा झाला बेसिक सिंटॅक्स. आता ह्या रनिंग नोट्स पण मी टाकून देईन, या रनिंग नोट्स टाकून द्यायची गरज नाही, ज्यावेळेस मी गिटला अपलोड करेन त्यावेळेस त्या गिट सोबत हे सगळं पण जाईल. ओके, तर पुढचा क्वेश्चन काय आहे, तर याच्यामध्ये जो पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सीएसएस. ठीक आहे, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सीएसएस. काय सीएसएस चे डिफरंट टाइप्स आहेत सगळ्यांना माहिती आहे, जस्ट एक रिव्हिजन पर्पज. ज्यांना कोणाला माहिती नसेल
त्यांच्यासाठी. आणि ज्याला माहिती असेल त्यांनी पण काय करा, जस्ट एक रिव्हिजन ऐकत चला, रिव्हिजन बघत चला, जेणेकरून एखादा नवीन पॉईंट जर तुमच्या डोक्यामध्ये ऍड झाला तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सीएसएस? सीएसएस चे किती डिफरंट टाइप्स येतात, बरोबर आहे, माहिती आहे सगळ्यांना. सो देर आर थ्री टाइप्स ऑफ CSS present, which mentioned below. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो पहिला टाइप येतो दॅट इज कॉल्ड एज द, पहिला जो टाइप आहे दॅट इज कॉल्ड इनलाइन सीएसएस. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टाइप येतो दॅट इज कॉल्ड एज इंटरनल सीएसएस. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो टाइप येतो दॅट इज कॉल्ड एज द एक्सटर्नल सीएसएस विच इज द मोस्ट फेमस. ठीक आहे. हा सगळ्यात जास्त फेमस आपण काय करतो, हा यूज करतो. कळलं? आणि जावास्क्रिप्ट ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट करता तर जावास्क्रिप्ट पण आपण काय करतो की जावास्क्रिप्ट कधी कधी आपण जेएस हेड मध्ये टाकून देतो, कधी कधी जेएस आपण बॉडी मध्ये टाकून देतो. मग आता हे तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे की बाबा हेड मध्ये कधी टाकायचं, बॉडी मध्ये कधी टाकायचं, कळते का नाही. एक्झिक्युशन जर बघितलं आपण, HTML एक्झिक्युशन आपण डिस्कस केलं होतं लास्ट टाइम, आठवतंय का नाही. जर सीएसएस त्याला सापडली तर तो काय करतो, पूर्ण सीएसएस लोड करतो. ठीक आहे. आणि सीएसएस मध्ये जर समजा 10,000 लाईनचा कोड असेल, किती, आणि तो 10,000 लाईनचा कोड जर एक्झिक्यूट करण्यासाठी जर 5 सेकंद लागत असतील तर तुमचं HTML इकडे काय होतं, स्टॉप होतं. माहितीये ना. मग पुढचा कोड HTMLचा येतो का, नाही, जोपर्यंत तुमचं जेएस लोड होत नाही. बरोबर आहे. मग याच्यासाठी काय करतो आपण, पॅरलल एक्झिक्युशन करतो. ठीक आहे. काय करतो आपण, पॅरलल एक्झिक्युशन करतो. पॅरलल एक्झिक्युशन म्हणजे असिंक्रोनस प्रोग्रामिंग करतो. सिंक्रोनस लाईन बाय लाईन, असिंक्रोनस पॅरलल एक्झिक्युशन. ठीक आहे. म्हणजेच काय की आपण जेएस मध्ये एक कीवर्ड वापरतो, तुम्हाला माहिती असेल नसेल, दॅट इज कॉल्ड डेफर. ठीक आहे. कुठला कीवर्ड, कुणाला माहिती आहे? डफर नाही, डेफर. डफर वेगळा, डेफर वेगळा. काही जण ढेकर म्हणतात. ठीक आहे. तर हा कोणाला माहितीये? नाही माहिती कोणाला? ठीक आहे. कॉलेजमध्ये नाही झाला. मग काय झालं कॉलेजमध्ये? काहीच नाही झालं. ठीक आहे. मग तुम्ही पास कसे झाले? अच्छा, म्हणजे स्वप्नात पास झाले का? ठीक आहे. कळलं हे? तर हे सगळं म्हणजे मोस्ट फेमस जो आहे दॅट इज कॉल्ड एज द एक्सटर्नल सीएसएस. सगळ्यात फेमस आपण काय करतो, याला सगळ्यात फेमस आपण यूज करतो. ठीक आहे. वन बाय वन याचे एक्झाम्पल्स डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर मग पुढचा पॉइंट आपण काय करूया, डिस्कस करूया. कळलं? तर हे पूर्ण लेक्चर्स मध्ये कव्हर करायचं आहे आज सगळं. व्यवस्थित ऐका, व्हिडिओ पण आहे. नसेल समजत तर परत 4 तास तिकडे स्पेंड करा. सो पहिल्यांदा आपण डिस्कस करूया कोणाबद्दल, इनलाइन सीएसएस बद्दल आपण डिस्कस करूया. इनलाइन सीएसएस कोणाला म्हणायचं? ठीक आहे. इनलाइन सीएसएस कधी वापरायची? सहसा आपण इनलाइन सीएसएस वापरत नाही, कारण इनलाइन सीएसएस चा ड्रॉबॅक काय आहे? काय ड्रॉबॅक आहे? एक सिनारिओ असा आहे, कन्सिडर करा की मी काय केलंय, मी एक कॉलेजची वेबसाईट बनवलेली आहे. ठीक आहे. मी बाहेरनं असे कामं करतोय, समजा करत नाही पण, तर मी अशी एक वेबसाईट म्हणजे क्लायंटचं काम आलं मला आणि एक कॉलेजची वेबसाईट डिझाईनचं काम आलं. त्या कॉलेजच्या वेबसाईटच्या डिझाईन मध्ये असं कळालं की मला त्यांना वेबसाईट बनवून द्यायची आहे आणि जे टोटल पेजेस झालेत बनवण्याचे ते झालेत 100. किती पेजेस बनवलेत मी? 101 पेजेस बनवलेत. आणि मला तेवढं काही नॉलेज नाहीये सीएसएस, जस्ट मी शिकत होतो आणि शिकत मी काय केलं, सीएसएस बनवलं, म्हणजे कोड हे केला. आणि प्रत्येक पेज मध्ये मी काय केलेलं आहे, प्रत्येक पेज मध्ये मी इनलाइन सीएसएस वापरलेली आहे. काय वापरलेली? इनलाइन. आणि ज्यावेळेस उद्या आता वेबसाईट लॉन्च करायची आहे आणि वेबसाईट लॉन्च करण्याच्या अगोदर मी डेमो देतोय, कॉलेज मॅनेजमेंटला डेमो देतोय, प्रिन्सिपलला डेमो देतोय, सगळ्या डिपार्टमेंटच्या HOD समोर मी डेमो देतोय.
सगळे बसलेले आहेत आणि मी डेमो देतोय. ठीक आहे. मग आता डेमो मध्ये असं कळालं की बाबा मी इनलाईन, त्यांना काय माहिती इनलाईन वापरलं का काय वापरलंय. ठीक आहे. आणि मी डेमो देतोय. डेमो देताना मग डेमो झाला, सगळं झालं आणि मग मला मॅनेजमेंट टीम म्हटली की बाबा जे कॉलेजचं हेडिंग तू नाव ठेवलंस त्याचा बॅकग्राऊंड कलर काय कर. आता सध्या जो बॅकग्राऊंड कलर वापरलेला आहे तो एक ऑरेंज कलर आहे. तर तो ऑरेंज कलर नको तर काय कर, थोडस डार्क ब्लॅक कर, अजून थोडस छान दिसेल. ठीक आहे. मग मला काय करावं लागेल आता, माझ्याकडे तर 100 पेजेस आहेत आणि 100 पेजेस मध्ये मी काय वापरलेलं आहे, इनलाईन. इनलाईन म्हणजे काय, इनलाईन मीन्स, इनलाईन कोणाला म्हणतो आपण, इनलाईन सीएसएस रिटर्न. ठीक आहे. कुठं रिटर्न केलं जातं इनलाईन सीएसएस, इनलाईन सीएसएस रिटर्न इनसाइड द टॅग. कुठं रिटर्न केलं जातं, टॅग मध्ये रिटर्न केलं जातं. बरोबर आहे. जे टॅग असतील, जसं की आता मी आता त्या पेज मध्ये H1 घेतला असेल, जसं की आता एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये काय, तर एक्झाम्पल मध्ये एक H1 घेतला मी हेडिंग साठी आणि त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव दिलं. फॉर एक्झाम्पल कॉलेजचं नाव आहे बाईट कोड. ठीक आहे. कॉलेजचं नाव काय आहे, बाईट कोड और एमटी कॉलेज. कॉलेजचं नाव काय, एमटी कॉलेज. एमटीच आहे ना. ठीक आहे. तर हे नाव घेतलं आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, असे H1 किती पेजेस वरती असतील आता, 100. कारण हेडिंग किती पेजेस वरती आहे, 100. आणि मग काय म्हटलं की याच्यामध्ये आता इनलाईन सीएसएस कशी राईट करतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा की एव्हरी HTML एलिमेंट हॅज अ स्टाईल. काय म्हटलं मी, एव्हरी HTML एलिमेंट हॅज अ स्टाईल. HTML च्या प्रत्येक एलिमेंटला काय असते, स्वतःची स्टाईल असते. कोणी असू द्या, H1 असू द्या, टेबल असू द्या, UL असू द्या, LI असू द्या, कोणी असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, लॅपटॉप असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाला काय असते, तुम्हाला पण स्टाईल आहे. ठीक आहे. का आहे तुम्हाला स्टाईल, कारण तुमची स्टाईल बरोबर आहे ना. प्रत्येकाला स्टाईल असते, कोणी असू द्या, ते कोणताही पर्सन असू द्या, प्रत्येकाला स्टाईल असते. का असते स्टाईल, बिकॉज कोणीतरी तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह व्हावं, स्टाईल आहे. ठीक आहे. कोणाची चालण्याची स्टाईल असते, कोणाची बोलण्याची स्टाईल असते, कोणाची हेअर स्टाईल असते, कोणाची फेस स्टाईल असते, कोणाची दाढी स्टाईल असते. ठीक आहे. प्रत्येकाची स्टाईल असते, कोणाची. ठीक आहे. कोणाला फेकायची स्टाईल असते. बरोबर आहे ना. तसं HTMLच्या प्रत्येक एलिमेंटला काय असते, स्टाईल असते. जसं की आता H1 हा, ह्याला मला स्टाईल द्यायची. स्टाईल देण्यासाठी काय म्हटलं, स्टाईल. ठीक आहे. कुठला टॅग वापरला, कुठला ऍट्रिब्यूट वापरला, स्टाईल. आणि त्या स्टाईल इज इक्वल टू डबल कोटेशन मध्ये आपण काय करत असतो, ज्या की व्हॅल्यू तुम्ही प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण इथे काय करत असतो, देत असतो. जसं की मला काय म्हणायचंय, कलर. आणि कलर जो होता तो अगोदर कोणता होता म्हटलं मी, तो होता ऑरेंज. ठीक आहे. मग आता ही जी स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट, तर ही स्टेटमेंट प्रत्येक 100 पेज वरती ही स्टेटमेंट असणार आहे. आणि मला काय म्हटलं मॅनेजमेंट टीम, तर इथं कलर काय कर, ब्लॅक कर, डार्क ब्लॅक कर. ठीक आहे. मग आता मला काय करावं लागलं, मला काय करावं लागलं, फुकट मध्ये 100 पेज वरती जाऊन काय करावं लागलं, हा कोड मी एका पेज वरती लिहून टाकला आणि इथून कॉपी केलं. 100 पेज वरती काय करावं लागलं, मला पेस्ट करत बसावं लागलं. किती वेळ गेला, एका पेज साठी समजा 2 सेकंद पकडा किंवा 3 सेकंद पकडा, तर टोटल 100 पेजेस साठी 100 गुणिले 3 सेकंद म्हणजे 300 सेकंद, म्हणजेच किती मिनिटं, 6×5 म्हणजे टोटल किती मिनिटं, 5 मिनिट. तर 5 मिनिट माझा काय झाला, वेळ गेला. गेला का नाही. मग आता हेच काम जर मी 3 सेकंदामध्ये केलं असतं, सगळ्या पेज वरती अप्लाय झालं असतं, तर किती बेटर झालं असतं. बरोबर आहे की नाही. म्हणजे कळतंय ना. याच्यासाठी काय करतो आपण, तर या कारणासाठी आपण इनलाईन सीएसएस वापरत नाही, जेणेकरून हे कसं असतं, हे टाइम कंझ्युमिंग जॉब असतो. म्हणून कोणी पण आता इनलाईन सीएसएस वापरतं का, नाही वापरत. पण इनलाईन सीएसएस कुठं वापरायची, अशा ठिकाणी वापरा की तिथं पुढे 10 वर्ष काही चेंज होणार नाही. अशा ठिकाणी तुम्ही काय करा, इनलाईन सीएसएस वापरा. कळतंय. जसं की कॉन्टॅक्ट असतं पेज, कधी चेंज होतं का, एकदा डिझाईन करून ठेवलं, संपलं, चेंजेस होत नाही. कळलं. तर ड्रॉबॅक कळाला इनलाईन सीएसएसचा, काय ड्रॉबॅक आहे,
तर हा काय करावं लागतं तुम्हाला की प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे जाऊन काय करावं लागेल, प्रत्येक पेज वरती तुम्हाला जाऊन चेंज करावं लागेल, जेणेकरून किती टाइम कंझ्युमिंग आहे, 5 मिनिट. म्हणजे 300 सेकंद तुम्ही काय करताय, टाइमपास करताय. जर 300 सेकंद जर तुम्ही वाचवले, 300 मधून जर 3 सेकंद वजा केले तर किती राहिले, 297 सेकंद. 297 सेकंद म्हणजे कमीत कमी एक 4.5 मिनिटं वगैरे समथिंग, 4.5च्या पुढे जाईल. आता 4.5 मिनिटांमध्ये किती चॅटिंग करून विचार करा. बरोबर आहे का नाही? किती मेसेजेस होतील, किती गप्पा गोष्टी होतील, हो का नाही? म्हणजे टाइम वाचवा तुम्ही. याच्यासाठी काय करतो मग आपण, तर याच्यासाठी आपण जे युज करतो दॅट इज कॉल्ड एज द एक्सटर्नल सीएसएस आपण युज करतो. एका फाईल मध्ये चेंज करा, एका फाईल मध्ये काय करा, चेंज करा, आणि पूर्ण तुमचे कितीही पेज असू द्या त्याच्या खाली, 100 असू द्या, 1000 असू द्या, 2000 असू द्या, त्याच्यामध्ये काय होईल, तो चेंज रिफ्लेक्ट होईल. क्लिअर आहे, कळालं का? तर इनलाईन सीएसएस मी एक तुम्हाला लक्षात आताच म्हटलं होतं काय, तर इथे एक अजून एक पॉइंट लक्षात ठेवा. काय ठेवायचं, आताच मी बोललो तुम्हाला, एव्हरी एचटीएमएल एलिमेंट, ठीक आहे, एव्हरी एचटीएमएल एलिमेंट हॅज अ स्टाईल. ठीक आहे, कुठलाही एचटीएमएलचा एलिमेंट असू द्या त्याला काय असते, स्टाईल असते. क्लिअर आहे का सगळ्यांना ऑनलाईन? येस सर. हो सर. तर याचं एक एक्झाम्पल साठी ऑलरेडी आपल्याकडे काय आहे, एक index.html नावाची फाईल आहे, बरोबर आहे. आणि त्या index.html नावाच्या फाईल मध्ये काय केलं की एक काय बनवला, एक h1 बनवला, आणि त्या h1 मध्ये काय नाव दिलं, त्या h1 मध्ये नाव दिलं बाईट कोड. ओके, त्याच्यानंतर अजून एक h1 घेतला आणि त्या h1 मध्ये म्हटलं वेलकम. ठीक आहे, आता या पेज वरती किती h1 आहे, कदाचित 100 पण असू शकतील. ज्यावेळेस तुम्ही रिअल टाइम डेव्हलपमेंट कराल त्यावेळेस किती h1 असू शकतील, 100 पण, h2 पण असू शकतील. ठीक आहे, पॅरेग्राफ पण असू शकतील भरपूर. एक पॅरेग्राफ थोडीच असणार आहे, किती असणार आहे, भरपूर सारे पॅरेग्राफ असणार आहेत, बरोबर आहे ना. मग आता बघा, एक पॅरेग्राफ पण घेतला पी टॅग, आणि त्या पी टॅग मध्ये लोरेन 30 वर्डचा पॅरेग्राफ टाकून दिला. अजून एक पॅरेग्राफ घेतला, असाच कॉपी करा, आणि असे किती पॅरेग्राफ झाले, 2 पॅरेग्राफ झाले त्या पेज वरती. किती h1 झाले, 2 h1 झाले. कन्सिडर करा हे 2 आहे. उद्या चालून 100 असतील, 200 असतील. ओके, मग काय करायचं, तर ह्याला एकदा ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करून चेक करा की हे कसे दिसत आहे. तर माहिती आहे हे कसे दिसत आहेत, हे असे, बरोबर आहे का? बघा, हे HTML चा कुठला पण एलिमेंट घ्या, ते दिसायला कसे दिसतात, सिंपल. ठीक आहे, कसे दिसतात ते सिंपल. पण आता हे असे छान नाही वाटत आहे, म्हणून ह्याला काय करतो आपण, पुढे पुढे बघा काय काय करायचं. तर ह्याला आपण काय करतो, अट्रॅक्टिव्ह करतो. ठीक आहे, जसं की आता मला टार्गेट करायचं आहे बाईट कोडला. आता बाईट कोड कोण आहे माझ्यासाठी, टार्गेटिंग आहे. ठीक आहे, म्हणजे एवढे सोडून मी कोणाला टार्गेट करतोय, याला टार्गेट करतोय. मग टार्गेट करतोय म्हणजेच काय करतोय मी, काय यूज करतोय, सिलेक्टर यूज करतोय. ठीक आहे, मग HTMLच्या प्रत्येक एलिमेंटला काय असते, स्टाईल असते. आता जे इनलाईन सीएसएस आपण राईट करतो, ती इनलाईन सीएसएस आपण कुठे राईट करतो, इनसाइड द टॅग. ठीक आहे, मग तो कोणताही टॅग असू द्या, डिव टॅग असू द्या, सेक्शन टॅग असू द्या, आर्टिकल टॅग असू द्या, कुठलाही HTMLचा टॅग असू द्या, त्याच्यामध्ये काय करतो आपण, हे रायटिंग करतो. ठीक आहे, मग आता रायटिंग कशी करायची, तर रायटिंग करण्यासाठी एक ऍट्रिब्यूट यूज करतो, ज्याचं नाव काय आहे, स्टाईल. ठीक आहे, काय नाव आहे, स्टाईल. आता नाव पण कसं ठेवलं बघा, कसं नाव आहे, स्टाईल. ठीक आहे, किती विचारपूर्वक नाव ठेवले, ज्यांनी ठेवले त्यांनी. तुमचे पण नाव किती विचारपूर्वक ठेवले असते, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. आकाश, आकाशासारखा मोठा आवाज झाला पाहिजे. आहे का आकाश तसा? ठीक आहे, विजय, प्रत्येक गोष्टीवर काय झाला पाहिजे, विजय. पण विजयचा विजय होतोय का, नाही, विजय मागेच येतो. बरोबर आहे, नाव पण तसेच ठेवले असतील ना बा तुमचे पण आई पप्पांनी, की हा ठीक आहे बाबा हे आयुष्यात असा करेल, पण तसा नाही करणार तो. ओके, काही जणांचे अमर असतात. अमर कुठं अमर आहे, सीएसएस प्रॉपर्टी यूज केली पण ते. ठीक आहे, सीएसएस प्रॉपर्टी काय यूज केलं, कलर कोणता घेतला, H1. ओके,
H1 आणि H1 मध्ये काय पास केलं, स्टाईल मध्ये काय पास केलं, कलर कोणता पास केलं, रेड. ठीक आहे. कोणाला टार्गेट केलं तुम्ही, एका H1 ला टार्गेट केलं, दुसरा H1 तसाच बघत राहिला. म्हणजे कलर कोणाला दिला तुम्ही, पहिल्या H1 ला कलर दिला. ठीक आहे. मग आता याचा पण कलर मला चेंज करायचा आहे. मग आता समजा असा सिनेरिओ झाला डेमो देताना की मॅनेजमेंट म्हटलं की दोन्ही कलर चेंज कर. मग आता एका पेजला 3 सेकंद लागत होते, तर दुसऱ्या तिथं एका पेजसाठी किती सेकंद लागेल, दुसरं पण चेंज करायचं ना मला. तर दुसरं पण चेंज करायचं झालं तर परत अजून 3 सेकंद. समजा तर ते जर नाव असे एका खाली एक राहिली असतील तर मी कॉपी पेस्ट करून एकदाच पेस्ट करून देईन. पण एक नाव खूप खाली आहे, एक नाव खूप वरती आहे. मग काय करावं लागेल, प्रत्येक पेज साठी 6 सेकंद गेले माझे. म्हणजे टोटल किती झाले सेकंद, 600 सेकंद. 600 सेकंद म्हणजे किती मिनिटं, 10 मिनिटं. बरोबर आहे का नाही. आणि ते जर 10 मिनिटं जर मी 6 सेकंदामध्ये कंप्लीट करेन तर किती अजून चॅटिंग होईल. हो का नाही, बरोबर आहे का नाही. हा, मग याच्यासाठी जे आपण सीएसएस वापरतो तर कोणती वापरतो, एक्सटर्नल सीएसएस वापरतो. क्लिअर आहे. सो व्हॉट इज द ऍडव्हान्टेज काय आहे सीएसएस रायटिंगचा, टू सेव्ह युअर टाइम. कुठला सीएसएस, एक्सटर्नल सीएसएस. ओके. मग आता टार्गेट कोणाला केलं तुम्ही, टार्गेट फक्त ह्यालाच केलं, ह्याला केलं तर टार्गेट नाही केलं तुम्ही ह्याला टार्गेट. ठीक आहे. मग ह्या दोन पॅरेग्राफ पैकी जर मला सेकंड पॅरेग्राफला जर टार्गेट करायचं झालं तर काय करावं लागेल, अगेन कुठला पण एचटीएमएलचा एलिमेंट घ्या, कुठला पण, त्याला काय असते, त्याला असते स्टाईल. ठीक आहे. आणि या स्टाईल मध्ये आपण काय करतो की व्हॅल्यू पेअरच्या कॉम्बिनेशन्स मध्ये आपण काय करतो, सीएसएसच्या प्रॉपर्टीज देत असतो, बेसिक सिंटॅक्स मध्ये डिस्कस केलं. तर इथं परत काय म्हटलं, परत इथं जो कलर घेतला तो कलर घेतला कुठला बाबा, तर हा घेतला थोडासा ग्रीन येलो कलर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेमीकॉलन आलं, म्हणजे एक प्रॉपर्टी संपली. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी राईट करायची आहे. दुसरी प्रॉपर्टी म्हटलं काय, म्हटलं फॉन्ट साईज, म्हणजे फॉन्टची साईज किती ठेवायची आहे, जो काही फॉन्ट असेल. ठीक आहे. बाय डिफॉल्ट जो फॉन्ट असतो तो कितीचा असतो पॅरेग्राफचा, तो 16 पिक्सेलचा असतो. ठीक आहे. H1 चा 16 पिक्सेलचा असतो. कळतंय. आणि त्याच्यानंतर आता याची फॉन्ट साईज मी ठेवली किती, 16 पिक्सेल, 16 पिक्सेल. तर 16 पिक्सेल ही फॉन्ट साईज ठेवलं तर काय झालं, तर हा जो आहे हा बाय डिफॉल्ट 16 पिक्सेलचाच आहे. ठीक आहे. मग आता हा कसा आहे का प्रॉपर कलर चेंज केला, म्हणजे ह्याचा कलर आणि ह्याचा कलर, म्हणजे हा पॅरेग्राफ तुम्ही टार्गेट केलात का नाही, पण कोणाला टार्गेट केलं तुम्ही, त्याला टार्गेट केलं. ठीक आहे. कळलं का. इनलाईनचा हा काय असतो, इनलाईन म्हणजे सेपरेट काय करणे, टार्गेटिंग करणे. सेपरेट एलिमेंटला काय करणे, टार्गेटिंग करणे. त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं इनलाईन सीएसएस. क्लिअर आहे. याचा ड्रॉबॅक कळाला. ड्रॉबॅक काय आहे याचा, तर इट विल टेक अ टाइम. जर तुम्हाला अपडेट करायचं झालं, अँड इफ यू हॅव अ मोर पेजेस देन मॅन्युअली यू कॅन काय करावं लागेल तुम्हाला, मॅन्युअली यू कॅन चेंज द चेंजेस. ठीक आहे. आणि हा काय करेल, लॉट्स ऑफ टाइम घेईल. त्याच्यामुळे हा पर्याय योग्य आहे का नाही, समजलं का. ड्रॉबॅक कळालं सगळ्यांना, प्रॅक्टिकली बोलता आलं पाहिजे. कळलं, जे काही मी बोललो आता तुमच्याशी, तर इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं बोलता आलं पाहिजे. याला काही पाठ करायची गरज नाही. तिथं एवढंच की फक्त चॅटिंगचं एक्झाम्पल द्यायचं. ठीक आहे. हे मी फक्त तुमच्यासाठी सांगितलं. कळलं, एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल डिस्कस करायचा आहे, परत काय केलं, परत एक नवीन फाईल बनवली HTML ची, आणि त्याला नाव दिलं काय, त्याला नाव दिलं internal .html. ठीक आहे. इंटरनल सीएसएस एक्झाम्पल बघायचंय. सो परत ह्याला काय केलं, हा आपला बॉयलर प्लेट कोड. ठीक आहे. त्याच्यानंतर नोट्स मध्ये या, आणि नोट्स मध्ये जो दुसरा टाइप डिस्कस करायचा तो कुठला टाइप डिस्कस करायचा, दॅट इज कॉल्ड इंटरनल सीएसएस, हा डिस्कस करायचा आहे. आता इंटरनल सीएसएस काय करतो आपण, दिस टाइप ऑफ सीएसएस. ठीक आहे. दिस टाइप ऑफ सीएसएस can be written inside the head section. ठीक है. inside the head section of a single page. म्हणजे प्रत्येक पेज वरती आपण कुठे राईट करतो, त्याला हेड सेक्शन मध्ये राईट करतो. ठीक आहे. बाय युजिंग टॅग called as which tag,
स्टाईल टॅग. ठीक आहे, बाय युजिंग स्टाईल टॅग. आता हे काही जणांना माहिती नसतं. आता हे जे राईट केलं, ठीक आहे, हे काही जणांना माहिती नाहीये, म्हणून मी काय करतोय सगळं रिव्हिजन. माहिती आहे तुम्हाला, काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही. जस्ट एक रिव्हिजन आहे, ज्याला माहिती नसेल त्याला लगेच रिकॉल होईल. ठीक आहे, काय म्हटलं, दिस टाइप ऑफ सीएसएस कॅन रिटर्न इनसाइड द हेड सेक्शन ऑफ अ सिंगल पेज. प्रत्येक सिंगल पेज वरती काय असतं हे लिहिलेलं असतं. ठीक आहे, जसं की आता इंटरनल मध्ये या, आणि इंटरनल मध्ये आल्यानंतर परत काय केलं ह्या बॉडी टॅग मध्ये, तर या बॉडी टॅग मध्ये मी घेतला एक डिव. काय घेतला, एक डिव, आणि त्या डिव मध्ये परत मी घेतलं एक H1. H1 मध्ये मी मेसेज राईट केला, वेलकम टू सीएसएस म्हणून, असं काहीतरी राईट केलं. आणि त्याच्यानंतर परत एक पॅरेग्राफ घेतला. ठीक आहे, आणि त्या पॅरेग्राफला मी 20 वर्डचा पॅरेग्राफ यूज केला. ठीक आहे, आणि ह्याला काय करा, राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर वरती चेक करा. तर हे दिसतो असं. ओके, आता ह्याला टार्गेट करायचं. मग आता ह्याला जर टार्गेट करायचं झालं तर मग काय म्हटलं मी, हेड सेक्शन मध्ये, बरोबर आहे, कुठला सेक्शन आहे हा, हेड. तर हेड सेक्शन मध्ये इथं येऊन काय करतोय आपण, एक टॅग यूज करतोय, एक टॅग. त्या टॅगचं नाव काय, स्टाईल, आणि हे स्टाईल ओपन टॅग, क्लोज टॅग. ठीक आहे, ओपन टॅग, क्लोज टॅग. आणि या स्टाईल मध्ये काय करायचं तुम्हाला, ज्याला तुम्हाला टार्गेट करायचंय त्याला टार्गेट करा. क्लिअर आहे. मग आता इथं कोणाला टार्गेट करायचं, पेज वरती कोण आहे टार्गेट करणारे, एक H1 आहे, आणि दुसरा कोण आहे, पॅरेग्राफ आहे. ठीक आहे, जसं की आता मी टार्गेट केलं H1. कोणाला टार्गेट केलं, H1. ठीक आहे, मग आता H1 साठी इथं कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, माहितीये बेसिक सिंटॅक्स मध्ये बघितलं, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, आणि त्याच्यामध्ये काय असतं, की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये कोड असतो. कळलं. जसं की मी म्हटलं कलर, कलर घेतला कुठला, कलर घेतला ऑरेंज. ठीक आहे, किती H1 आहे, एक H1 आहे. ठीक आहे, कलर काय झाला, ऑरेंज झाला. कळतंय. त्याच्यानंतर जर मी अजून एक H1 घेतला, अजून एक काय घेतला, H1, आणि त्याला म्हटलं वेलकम टू पायथन असं म्हटलं. ठीक आहे, काय होईल आता, जेवढे H1 असतील तेवढे सगळे H1 काय कलरचे झाले, ऑरेंज कलरचे झाले. जेवढे H1 असतील तेवढे. आता 100 H1 असतील तर 100 H1 काय झाले, ऑरेंज कलर. पण असं चांगलं नाही ना, तुम्हाला काय करावं लागेल, रिक्वायरमेंट नुसार काही H1 तुम्हाला चेंज करावं लागतील, कलर चेंज करावं लागेल. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. म्हणजे जर मी याला टॅगने जर टार्गेट करायला गेलो, कशाने, टॅग, कुठला टॅग आहे, H1. जेवढे H1 असतील तेवढे H1 ला काय होईल, टार्गेट होईल. ठीक आहे, मग आता समजा मी जर या H1 मध्ये आलो आणि मी म्हटलो की नाही मला इनलाईन सीएसएस वापरायचे, आणि इथे येऊन मी स्टाईल मध्ये कलर म्हटला, कलर म्हटला कुठला, रॉयल ब्ल्यू. ठीक आहे, मग आता या दोघांपैकी जो कलर बसेल पहिल्या H1 ला तो कोणता बसेल, कोणता बसेल, ऑरेंज, रॉयल ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू, ऑरेंज. यस ऑनलाईन. ऑरेंज. हा बोला, ऑनलाईनचे कुठला बसेल, ऑरेंज बसेल. ठीक आहे, रॉयल ब्ल्यू बसेल, नाहीतर हे दोन्ही बसणार नाहीत, कारण कन्फ्युज झाला H1 की कोणता कलर घेऊ. ठीक आहे, तर याचा जो कलर होतो, बरोबर आहे, तर याचा जो कलर होतो तो रॉयल ब्ल्यू होतो. ठीक आहे, कुठला कलर झाला, रॉयल ब्ल्यू. तर आता हे का झालं असं, तर याचं असं मिनिंग आहे की inline CSS has a highest priority than internal CSS. ठीक आहे, जर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला तुम्हाला की कोणत्या टाइपच्या सीएसएस ला हायेस्ट प्रायोरिटी आहे, तर कोणत्या टाइपच्या, इनलाईन सीएसएसच्या. म्हणजे इनलाईन सीएसएस पहिले एक्झिक्यूट होते. ठीक आहे, आणि ज्या H1 ला जो कलर दिलेला आहे तुम्ही तो पहिलं त्याला काय होतो, सेट होतो. म्हणजे इनलाईन सीएसएस हॅज द हायेस्ट प्रायोरिटी दॅन इंटरनल सीएसएस. ठीक आहे, म्हणजे इथे एक पॉइंट राईट करायचा राहिला. ठीक आहे, जेवढे जेवढे पॉइंट आपले राहिले तेवढे तेवढे ऍड करतोय. काय ऍड करतोय, सो इथं लिहिलं काय, इनलाईन सीएसएस हॅज गॅस झाला, हॅज द हायेस्ट
highest priority then कोणापेक्षा इंटरनल सीएसएस. ओके, कळलं? समजतंय का? तर लक्षात ठेवा प्रॉब्लेम काय झाला. प्रॉब्लेम झाला असा प्रॉब्लेम, बरोबर आहे ना. प्रॉब्लेम लक्षात ठेवा. फक्त जर पॅराग्राफला टार्गेट करायचं झालं तर पॅराग्राफला टार्गेट करण्यासाठी तर परत हे कर्ली ब्रॅकेट H1 चा होता. तो H1 च्या नंतर कोणाला टार्गेट केलं? डायरेक्ट आपण P टॅगला टार्गेट केलं. म्हणजे कुठला टॅग? पॅराग्राफ. आणि या पॅराग्राफला टार्गेट केल्यानंतर काय म्हटलं तर याचा जो फॉन्ट साईज आहे तो फॉन्ट साईज थोडासा इन्क्रीज केला. किती म्हटलं? 22 पिक्सेलचं. त्याच्यासोबतच त्याची फॉन्ट फॅमिली, सध्या आपण कुठली फॅमिली यूज नाही केली तरी काय केलं ब्राउझरनं, त्याचा जो डिफॉल्ट फॉन्ट असतो तो डिफॉल्ट फॉन्ट काय केला त्यांनी? सेट करून टाकलेला आहे. कळलं? म्हणजे ब्राउझर किती काळजी करतो आपली, ते आपण काहीच फॉन्ट वापरलं नाही, काहीच नाही. HTML एवढं फ्रेंडली आहे माहितीये का. याच्यामध्ये जर माझ्याकडनं काही चूक झाली तर तो मला एरर देईल का? नाही देणार. तो पेज रन करणार, स्मूथली रन करणार. एवढं फ्रेंडली कोण आहे? HTML आहे. याच्यासारखा फ्रेंड तुम्हाला कुठं भेटणार नाही. ठीक आहे. बाकीचे सगळे ऍटिट्यूड वाले आहेत. कोण कोण? जावा, .NET, पायथॉन, जावास्क्रिप्ट, हे सगळे कसे आहेत? ऍटिट्यूड पर्सन्स आहेत. त्याला ऍटिट्यूड नाहीये. ठीक आहे. म्हणून ह्या लँग्वेज कडनं शिका की ऍटिट्यूड नका ठेवू तुम्ही. कळलं? तुमच्यामध्ये पण ऍटिट्यूड आहे. ठीक आहे. असं वाटतं स्वतःला की मी बिल गेट्स आहे. ठीक आहे. काही जणांना वाटतं मी मार्क आहे, झुकरबर्ग. जणू काही फेसबुक तुम्हीच डेव्हलप केले, फक्त मार्कला दिले सांभाळायला. तू सांभाळ, मी इकडे क्लास करतो. ठीक आहे. जेव्हा माझा फुल स्टॅक कम्प्लीट होईल त्यावेळेस मी येतो तिकडं. कुठं? फेसबुकला. तोपर्यंत तू सांभाळ. ओके. सो फॉन्ट फॅमिली काय सेट करायचे? एवढे डिफॉल्ट फॉन्ट फॅमिली आहेत, एवढे सारे. बरोबर आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला हा फॉन्ट आवडत नसेल तर आपण दुसरा फॉन्ट पण यूज करतो, त्याला एक्सटर्नल फॉन्ट म्हणतो. ते कसे यूज करायचे काही नाही, पुढच्या डेमो मध्ये बघूया. तर याच्यामध्ये एक फॉन्ट घेतला. कुठला? फॉन्ट फॅमिली. एवढे फॉन्ट आहेत. आता एवढे फॉन्ट का आले? कारण ब्राउझर समजा जर हा फॉन्टला सपोर्ट करत नसेल तर तो काय करेल? पुढचा फॉन्ट घेईल. जरी त्याला सपोर्ट करत नसेल तर कुठला फॉन्ट घेईल? पुढचा घेईल. जरी हा फॉन्ट सपोर्ट करत नसेल तर हा घेईल, नसेल तर हा घेईल, नसेल तर हा घेईल, नसेल तर एक शेवटी फिक्स असतो. कुठला? सॅन्स सेरिफ असतो. म्हणजे असतो. ठीक आहे. म्हणजे ब्राउझर मध्ये इनबिल्ट आहे तो सॅन्स सेरिफ. जरी तुम्ही नाही वापरला तरी काय येतो? सॅन्स सेरिफ येतो. क्लिअर आहे? सो कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर एकदा चेक करा की हा आता पॅराग्राफ थोडासा काय झाला? थोडासा स्टायलिश मध्ये येतो. ठीक आहे. अगोदर पॅराग्राफ कसा दिसत होता? एकदम बेकार म्हटल्यापेक्षा सिंपल दिसत होतं. म्हणजे बेकार म्हणजे आपल्या भाषेत सिंपल. ठीक आहे. आता तुम्ही बेकार म्हणजे सिंपल. ओके. कळालं हे सगळं? प्रॉब्लेम्स कळाले? काय काय प्रॉब्लेम्स आहेत? तर हे सगळे प्रॉब्लेम्स कोणाबद्दल होते? तर हे सगळे प्रॉब्लेम्स होते याच्याबद्दलचे. म्हणजे जर मी टॅग वाढवले, टॅगने टार्गेट केलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो टाईप येतो कुणाचा? पुढचा जो टाईप येतो कुणाचा टाईप येतो पुढचा? तर सगळ्यात फेमस म्हणजेच एक्सटर्नल सीएसएस. ठीक आहे. आणि त्या एक्सटर्नल सीएसएस मध्ये काय करतो आपण? तर एक्सटर्नल सीएसएस मध्ये सो दिस टाइप ऑफ सीएसएस, these types of CSS can be written inside external file, which is stored by using the extension called as .css extension. ठीक आहे. कुठलं एक्सटेन्शन? .css एक्सटेन्शन. आणि ही फाईल कुठं असते? एक्सटर्नल असते. ठीक आहे. सो when we create this file
we need to link this file with our HTML page. ठीक है, with our HTML page by using which tag? By using link tag. ठीक है, by using which tag? By using link tag. ठीक है, लक्षात ठेवा. कोणत्या टॅगने आपण याला हे करतो? लिंक टॅगने आपण काय करतो? लिंक. आता लिंकचा मीनिंग, लिंक आधार कार्ड लिंक आहे का? तुझ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का? बँकला आधार कार्ड लिंक आहे का? बँक अकाउंट मध्ये किती पैसे आहेत? 40 लाख रुपये आहेत तुमच्या आहेत. आणि मग कशाला लिंक? ठीक आहे, तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिंक? लिंक म्हणजेच अटॅच आहे का? ठीक आहे, अटॅचचा मिनिंग आता परत मराठीत. हा ठीक आहे, असं ठीक आहे. ओके, सो कळलं हे सगळं काय काय बोललो आपण? हे दिस टाइप ऑफ CSS कॅन बी रिटर्न इनसाइड द एक्सटर्नल फाइल विच इज स्टोर्ड बाय युजिंग एक्सटेन्शन कोणतं? .css. त्याच्यानंतर when we create this file we need to link this file with our HTML page by using कुठला टॅग? लिंक टॅग. ठीक आहे, सो लिंक टॅग प्रेझेंट कुठं असतो? सो लिंक टॅग प्रेझेंट इनसाइड कुठल्या? इनसाइड कुठला टॅग? इनसाइड हेड टॅग. कुठला टॅग? हेड टॅग. कळलं का? समजतं हे? तर हे थोडंसं कन्फ्युजिंग पॉइंट्स असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाबा इथं काम करताना, आता तुम्ही इथं काम करताय तर तुम्हाला काय वाटत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देता, ठीक आहे, तर इंटरव्ह्यू वगैरे देताना तुम्हाला हे आठवत नसतं हे सगळ्या गोष्टी. कळलं? म्हणून काय करा, तर ह्याला थोडस व्यवस्थित प्रॅक्टिस करत चला. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे हे सगळं? त्याच्यानंतर मग याचं एक एक्झाम्पल बघा. तर याचं एक एक्झाम्पल आता थोडस बघा काय काय करायचंय. तर एक फाईल बनवली, त्या फाईलचं नाव काय म्हटलं? त्या फाईलचं म्हटलं एक्सटर्नल .css सॉरी HTML .html. आणि हे झालं तुमचा बॉयलर प्लेट कोड. त्याच्यानंतर एक CSS नावाचा फोल्डर बनवलाय आपण ऑलरेडी. त्या CSS नावाच्या फोल्डर मध्ये एक नवीन फाईल मला बनवायची आहे. त्याचं नाव दिलं काय? त्याचं नाव दिलं style.css. ठीक आहे, काय नाव दिलं? आता ही फाईल कुठे आहे? सेपरेट आहे. ठीक आहे, आणि HTML ची फाईल कशी आहे? एकदम सेपरेट आहे. ठीक आहे, एक्सटर्नल आणि हे दोन्ही सेपरेट आहेत. बरोबर आहे? मग आता इथं आल्यानंतर या बॉडीमध्ये काय केलं? परत या बॉडीमध्ये आल्यानंतर आपण काय राईट केलं? एक डिव राईट केला. त्या डिव मध्ये काय घेतलं? h1 घेतला. आणि h1 मध्ये काय म्हटलं? वेलकम टू CSS. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच परत काय केलं? परत एक पॅरेग्राफ घेतला आणि त्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलं? लोरेम. किती वर्डचा पॅरेग्राफ? एक 50 वर्डचा पॅरेग्राफ ऍड करा. ठीक आहे, हा पॅरेग्राफ ऍड केला. समजलं? त्याला राईट क्लिक करा, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, आणि बाकीचे सगळे बंद करून टाका. हे पण आणि हे पण. ठीक आहे, तर हे पेज ठीक. माझा ह्याला CSS अप्लाय करायची. आता CSS अप्लाय करण्यासाठी काय केलं? तर CSS अप्लाय करण्यासाठी याच्यामध्ये राईट केलं काय? एक 2 मिनिटं. हॅलो, मला जायचंय, तुम्हाला जायचंय. ठीक आहे,
ओके, कळलं हे? जर रेकॉर्डिंग करत असाल तर ते पॉजेस वगैरे घ्या. ठीक आहे, हे असे वर्ड नको याला. कळलं हे? तर काय यूज करायचंय? यूज आपल्याला करायचं दॅट इज कॉल्ड, कुठली सीएसएस यूज करायची? एक्सटर्नल. मग आता एक्सटर्नल सीएसएस जर मला यूज करायचं झालं तर मी H1 इथं घेतला, बरोबर आहे. काय घेतला? H1. आणि H1 ला काय म्हटलं? H1 ला म्हटलं कलर. कलर मध्ये काय म्हटलं? रेड कलर, बरोबर आहे. आता रेड कलर जर म्हटलं तर इथं रेड कलर व्हायला पाहिजे. झाला का? नाही झाला. काय नाही झाला रेड कलर? कारण तुम्ही काय नाही केलं? अटॅच नाही केलं. कोणाला अटॅच नाही केलं? ठीक आहे, अटॅच नाही केलं, बरोबर आहे. एक 2 मिनिटं परत पॉज करा, 2 मिनिटं लक्ष द्या फक्त. सो इथं कलर काय झाला? रेड झाला का? नाही झाला. मग कशामुळे नाही झाला? कारण तुम्ही इथं काय करायचं राहिलेलं? इथं लिंक करायची राहिलेली आहे. ठीक आहे, लिंक म्हणजे अटॅच. अटॅच करण्यासाठी काय करतो? लिंक म्हणतो, बरोबर आहे. काय लिंक करायचंय? काय अटॅच करायचंय? मला अटॅच करायचंय रेल. रेल मीन्स रिलेशन. ठीक आहे, रिलेशन मला अटॅच करायचंय कोणासोबत? स्टाईल शीट सोबत मला रिलेशन अटॅच करायचंय. ठीक आहे, वाचताना कसं वाचलं मी? लिंक कर, अटॅच कर, ऍड कर. ठीक आहे, काय ऍड कर? रिलेशन ऍड कर. कोणासोबत? स्टाईल शीट. कारण सीएसएस कोणत्या टाइपची लँग्वेज आहे? स्टाईल शीट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कोणासोबत रिलेशन अटॅच कर? स्टाईल शीट सोबत रिलेशन अटॅच कर. ठीक आहे, ही फाईल आहे कुठं? href. म्हणजे href चा मिनिंग काय सांगितलं? हायपरटेक्स्ट रेफरन्स. ठीक आहे, तर ती फाईल आहे कुठं? कुठं आहे ती फाईल? सीएसएस नावाचा फोल्डर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कोणती फाईल आहे? स्टाईल डॉट सीएसएस नावाची स्टाईल फाईल आहे. ठीक आहे, कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही अटॅच केलं रिलेशनशिप विथ कोणासोबत? स्टाईल शीट सोबत, जी की कुठे प्रेझेंट आहे? या फोल्डर मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग एकदा चेक करा इथं येऊन की बाबा काय झालं. कळलं? म्हणजे काय केलं तुम्ही? सेपरेट कोड. आता किती पेजेस असू द्या तुमच्याकडे, 100, 200, 300, किती पेजेस असू द्या, तुम्ही काय करणार? एक चेंज जर मी या फाईल मध्ये केला, या H1 मध्ये जर मी केला, तर तो चेंज किती पेज वरती रिफ्लेक्ट करेल? जेवढे याच्यासोबत हे अटॅच असतील, ठीक आहे, तेवढ्या पेजेसला तो काय करेल? एका सेकंदामध्ये सगळे रिफ्लेक्शन्स काय करून टाकेल? चेंज करून टाकेल. जिथं तुम्हाला 10 मिनिटं लागत होते तिथं हे काम किती मिनिटं, म्हणजे किती सेकंदामध्ये? 4 सेकंदामध्ये कम्प्लीट होईल. 4 ते 5 सेकंदामध्ये. म्हणजे तुमच्याकडे एवढा टाइम शिल्लक झाला. ठीक आहे, कळलं? कळलं का हे काम कसं केलं? तर त्याच्यानंतर जर तुम्ही परत जर टार्गेट करायला गेलं, टार्गेट करायला काय म्हटलं? पॅरेग्राफ. परत त्याला काय म्हटलं? फॉन्ट साईज. अगेन फॉन्ट साईज किती यूज केलं मी? 22 पिक्सेल. त्याच्यानंतर फॉन्ट फॅमिली. फॉन्ट फॅमिली सोबत काय यूज केलं? काहीतरी यूज केलं मी हे असं. ठीक आहे, आणि परत पॅरेग्राफ कसा दिसला? हा परत पॅरेग्राफ स्टाईल्स मध्ये दिसला. कळलं का? म्हणजे सगळ्यात बेटर जो आहे, सगळ्यात बेटर फाईल कुठली असेल? एक्सटर्नल सीएसएस. ठीक आहे, आणि याच्याबद्दल थोडंसं अजून आपल्याला थोडंसं डीप मध्ये अजून डिस्कशन करायचं या फाईल सोबत. तर ते डिस्कशन आपण कधी थोडंसं एक ब्रेक घेऊन या 15-20 मिनिटाचा, आणि त्याच्यानंतर मी पण ब्रेक घेऊन येतो आणि परत आपल्याला बडबड करायची.